जाहीर आवाहन माननीय पोलीस उपाधीक्षक यांच्या विनंतीनुसार उद्याचा 25 एप्रिल रोजी आयोजित केलेला जन आक्रोश मोर्चा 2 मे रोजी होणार आहे। लोणेरे येथील ओंकार रेसिडेन्सी लॉजवर झालेल्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कुर्मगतीच्या कार्यपद्धती विरोधात उद्या शनिवारी 25 एप्रिल रोजी सर्व पक्षीय नेते, सर्व धर्मीय आणि सर्व सामाजिक धार्मिक संघटना यांच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करून माणगाव तालुक्यातील लोणेरे आणि गोरेगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती। मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून माणगाव तालुक्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व धम्म बांधवांना कळवण्यात येत आहे की गोरेगाव येथील उद्या होणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे। कारण बौद्ध समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व सर्व पक्षीय कार्यकर्ते व बहुजन संघटनेचे प्रमुख यांची बैठक आज गोरेगाव बुद्ध विहार येथे घेण्यात आली। त्यावेळेस त्या ठिकाणी रायगड जिल्हा ॲडिशनल SP पोलीस अधीक्षक माननीय अभिजित शिवथरे उपस्थित राहून समाजाला आश्वासित केले की लोणेरे हत्याकांडातील आरोपीला 30 एप्रिलच्या अगोदर अटक केली जाईल, म्हणून उद्या होणारा बहुजन जन आक्रोश मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे। 30 तारखेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नाही तर रायगड जिल्ह्याच्या वतीने 2 मे रोजी जन आक्रोश मोर्चा काढला जाईल, याचे धम्म बांधवांना व सर्वपक्षीय बहुजन समाजाला आवाहन करण्यात येत आहे। त्यामुळे उद्या अर्थात 25 एप्रिल रोजी कोणीही रस्त्यावर उतरून लोणेरे आणि गोरेगाव शहर बंद करण्याचा प्रयत्न करू नये, असं जाहीर आवाहन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगावचे अध्यक्ष माननीय रवींद्र मोरे साहेब, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगावचे अध्यक्ष माननीय विकासदादा गायकवाड, शिवसेना उबाटा नेते माननीय नरेश आहिरे साहेब, शिवसेना नेते प्रमोद घोसाळकर, शिवसेना नेते अरुण चाळके आणि सर्व पक्षीय नेते, सर्व धर्मीय, सर्व सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी केलं आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। तुम्हा सर्वांना उद्याच्या 25 तारखेच्या बाबतीत संपूर्ण कल्पना आहेच, पण आज या ठिकाणी आम्ही नियोजनासाठी बसलो असता सर्व पक्षीय, सर्व संघटना आणि संपूर्ण समाज बांधव उद्याच्या मोर्चाचं नियोजन करत असताना आमच्याकडे रायगड जिल्ह्याचे ॲडिशनल SP यांची भेट झाली। भेट झाल्यानंतर त्याने आम्हाला एक विनंती केली, कृपया करून याचा मोर्चा तुम्ही काढू नये। आमच्याजवळ जास्तीत जास्त 24 तासांमध्ये आरोपीला अटक करू शकतो असे आमच्याकडे सूत्र लागलेले आहेत, तर तुम्ही हा मोर्चा तुम्ही उद्याचा डिले करून जर आम्हाला 3 दिवसात जर अपयश आलं तुम्ही 4थ्या दिवशी पुन्हाही मोर्चा काढू शकता। त्यासाठी आम्ही कुठल्याही बाबतीत तुम्हाला बंधन करणार नाही। तर आमच्या काही समाज बांधवांनी, पक्षीयच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही असं ठरवलं गेलं की 30 तारखेपर्यंत तुम्ही साहेब, तुम्हाला आम्ही अल्टिमेटम देत आहोत, तुम्हाला मुदत देत आहोत। 30 तारखेच्या आतमध्ये जर तुम्ही आरोपीला पकडू शकला नाहीत तर आमचा 1 तारखेला मोर्चा निघणार होता, कारण की 1 तारखेला भगवान गौतम बुद्धांची जयंती असल्यामुळे हे शांततेचा प्रतीकचा दिवस आहे। पण हा मोर्चा आम्ही 2 तारखेला डिक्लेरेशन केलेला आहे। जर 30 तारखेपर्यंत गोरेगाव पोलीस स्टेशन अपयशी ठरले तर आम्ही 2 तारखेला कुठल्याही 2 मेला कुठल्याही परिस्थितीत हा जन आक्रोश मोर्चा हा फक्त माणगाव तालुकापुरती होता, रायगड जिल्ह्यापुरती होता। 2 तारखेला होणारा हा जन आक्रोश मोर्चा हा महाराष्ट्राच्या टोकापर्यंत जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं आणि उद्याचा मोर्चा हा रद्द झालेला नाही। काही लोक तुम्हाला सांगत असतील की हा मोर्चा रद्द झाला आहे, पण हा मोर्चा रद्द न होता हा मोर्चा फक्त पुढे गेलेला आहे, ते म्हणजे प्रशासनाच्या विनंतीवरून। त्यामुळे तुम्ही सर्वांना, येणाऱ्या शिवभक्तांना, येणाऱ्या भीमसैनिकांना सर्वांना आमंत्रित करावी की उद्याचा जो जन आक्रोश मोर्चा आहे तो स्थगिती करण्यात आलेला आहे आणि तो जन आक्रोश मोर्चा येणाऱ्या 2 मे रोजी ठेवण्यात आलेला आहे। जय भीम। बुद्ध विहारामध्ये सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोकांनी बसून उद्याच्या मोर्चाच्या आयोजनाची मीटिंग या ठिकाणी घेतली होती। उद्याचा मोर्चा करावा असं सर्वजण मताशी ठाम होते, परंतु माननीय आमदार भरतशेठ गोगावले, आमच्या आदित्यताई तडकरे यांनी सुद्धा काही आम्हाला कार्यकर्त्यांना विनंती केली, प्रशासन आपलं आहे,
आपण प्रशासनाला थोडी वेळ द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल SP साहेब शितोळे साहेब हे कालपासून आपल्या केससाठी स्वतः सूत्र हातात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे आणि त्यांनी आज सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर येऊन स्वतः त्यांनी असं आपल्याला आश्वासित केलं आहे की आरोपी जवळजवळ आम्ही आरोपीच्यापर्यंत पोचलो आहे, थोडा वेळ आम्हाला द्या. आरोपी आज किंवा उद्यासुद्धा अटक होऊ शकतो, म्हणून तुम्ही उद्याचा मोर्चा थांबवा की जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल आणि 30 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला वेळ द्या, त्याच्या आत आम्ही आरोपीला अटक करू. पण आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की बुद्ध जयंती असल्याकारणाने 30 तारखेला जमणार नाही. तोपर्यंत पोलिसांनी जर का आरोपीला अटक केलं नाही तर 2 तारखेला हा आजचा ठरलेला मोर्चा तसाच्या तसाच नियोजन करून आपण या ठिकाणी काढला जाणार आहे. पण आम्ही सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या, सर्व लोकांनी आम्ही असा आज आम्हाला विश्वास वाटतो आहे की आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि 100% आरोपीला ते शोधून काढतील आणि आपल्या मनामधला जो आरोपी आहे तो आपल्यासमोर येईल आणि घटनेचं सत्य उलगडेल. आणि म्हणून पोलिसांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही लवकरात लवकर हा आरोपी अटक करा. आम्ही उद्याचा मोर्चा या ठिकाणी थांबवतो. हे संविधान आपण विचारल्यानुसार दिनांक 19 एप्रिल रोजी गोरेगाव विभागातील मौजेगाव वडगाव या ठिकाणी बौद्ध समाजातील आमची भगिनी पल्लवी प्रवीण मोरे यांची क्रूरपणे लोणेर येथील ओंकार रेसिडेन्सीमध्ये मार करून हत्या करून तिला पूर्णपणे विद्रूप स्वरूपामध्ये ज्यामध्ये हल्ला केला तिला तिचं मृत्यू घोषित केलं गेलं. त्यानुसार आज 4 ते 5 दिवस झालेले आहेत. येथील बौद्ध समाजाबरोबर सर्व समाजातील, सर्व घटकातील, सर्व पक्षातील, सर्व सन्मानित प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज गेले 4 ते 5 दिवस या गोरेगावमध्ये सातत्याने चर्चा होत असताना आजपर्यंत आरोपीला अटक केलं गेलं नाही. त्या अनुषंगाने आज 2 दिवसामध्ये सर्वपक्षीय संघटना एकत्र मिळून या गोरेगावमध्ये निर्णय घेतला. 25 तारखेला बहुजन जन आक्रोश मोर्चा नियोजित केला. यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या रायगड जिल्ह्यातले सर्व तमाम बहुजन बांधव इथे यावेत म्हणून तसं नियोजन केलं असताना आज या ठिकाणी सन्मान्य रायगड जिल्ह्याचे SP ॲडिशनल SP यांनी या ठिकाणी येऊन जाहीर केलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, 2 ते 3 दिवस आम्हाला द्या, आम्ही त्या आरोपीला अटक करतो. त्या अनुषंगाने त्यांनी 30 तारखेपर्यंत दिलेली तारीख आहे आणि तारीख दिली असताना आम्ही सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे प्रमुख आणि बौद्ध समाजातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सगळे एक विचाराने जे ॲडिशनल SPने जे आश्वासित केलेले आहे की 30 तारखेपर्यंत आम्ही त्या आरोपीला अटक करू म्हणून, त्या अनुषंगाने उद्याचा मोर्चा स्थगित करत आहोत. मोर्चा रद्द केला असं नाही, ते स्थगित करून पुढील येणाऱ्या 2 मेला तो मोर्चा आम्ही काढणार आहोत. तरीसुद्धा अनेक तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील आम्ही ज्या बौद्ध बांधवांना, अनेकांना बहुजनांना कळवलेलं आहे. त्यासाठी मी 2 शब्दाचा आपल्या सर्व बौद्ध समाजाला आणि सर्व संघटनांना सांगतो की उद्याचे स्थगित केलेल्या मोर्चासाठी कुणी उपस्थित राहू नये. येणाऱ्या दर 30 तारखेपर्यंत पोलीस प्रशासनाने ज्या आरोपीला अटक केलं गेलं नाही तर उग्र आंदोलन त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामधल्या गोरेगावमध्ये धडकेल. ही 2 तारीख असेल एवढं मी आपणास सर्वांना जाहीरपणे सूचना करीत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.